दानिएल अध्याय 3। नबुखदनेस्सर राजाने सुवर्णाची एक मूर्ती केली। तिची उंची 60 हात व रुंदी 6 हात होती। तिची स्थापना त्याने बाबेल परगण्यातील दूरा नामक मैदानात केली। ही जी मूर्ती नबुखदनेस्सर राजाने स्थापिली होती, तिची प्रतिष्ठा करण्यासाठी त्याने राजप्रतिनिधी, नायब अधिपती, सरदार, मंत्री, भांडारी, न्यायपंडित, न्यायाधीश व सुभ्यांचे सर्व अधिकारी यांनी एकत्र जमावे म्हणून त्यास बोलावणे केले। तेव्हा राजप्रतिनिधी, नायब अधिपती, सरदार, मंत्री, भांडारी, न्यायपंडित, न्यायाधीश व सुभ्यांचे सर्व अधिकारी हे नबुखदनेस्सर राजाने स्थापिलेल्या मूर्तीची प्रतिष्ठा करण्यास एकत्र जमले आणि तिच्या समोर उभे राहिले। मग एका भाटाने मोठ्याने घोषणा केली की, अहो लोकांनो, निरनिराळ्या राष्ट्रातील निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांनो, तुम्हास आज्ञा होत आहे की शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी तुमच्या कानी पडताच नबुखदनेस्सर राजाने जी सुवर्णमूर्ती स्थापिली आहे, तिच्या पुढे तुम्ही साष्टांग दंडवत घालावे। जो कोणी तिला साष्टांग दंडवत घालणार नाही, त्याला तत्क्षणीच धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकीतील। यासाठी शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा वगैरे वाद्यांचा ध्वनी कानी पडताच निरनिराळ्या राष्ट्रातील निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्या सर्व लोकांनी नबुखदनेस्सर राजाने स्थापिलेल्या त्या सुवर्ण मूर्तीपुढे साष्टांग दंडवत घातले। यावर कित्येक खासद्यांनी राजाकडे जाऊन यहुद्यांवर दोषारोप केला। ते नबुखदनेस्सर राजास म्हणाले, महाराज चिरायू व्हा। महाराज, आपण हुकूम केला की शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी ज्या ज्या मनुष्याच्या कानी पडेल, त्याने सुवर्ण मूर्तीपुढे साष्टांग दंडवत घालावे, आणि जो कोणी साष्टांग दंडवत घालणार नाही, त्याला धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकावे। पण आपण बाबेल परगण्यावर नेमिलेले शद्रक, मेशक, अबेदनगो या नावाचे कोणी यहुदी आहेत, त्यांनी महाराज आपली पर्वा केली नाही। ते आपल्या देवांची उपासना करीत नाहीत आणि आपण स्थापिलेल्या सुवर्णमूर्तीची पूजा करीत नाहीत। हे ऐकून नबुखदनेस्सराने क्रोधाने संतप्त होऊन शद्रक, मेशक व अबेदनगो यास घेऊन येण्याची आज्ञा केली। तेव्हा लोकांनी त्यास राजापुढे आणले। नबुखदनेस्सर त्यास म्हणाला, अरे शद्रखा, मेशखा, अबेदनगो, तुम्ही माझ्या देवांची उपासना करीत नाही व मी स्थापिलेल्या सुवर्णमूर्तीची पूजा करीत नाही, असे तुम्ही मुद्दाम करिता काय? आता शिंग, बासरी, सतार,
सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी ऐकताच मी केलेल्या मूर्तीपुढे तुम्ही साष्टांग दंडवत घातले तर बरे, नाही घातले तर तुम्हास धगधगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल. माझ्या हातातून तुम्हास सोडवील असा कोणता देव आहे? शद्रक, मेषक व अबेदनगो यांनी राजास उत्तर दिले की, महाराज, या बाबतीत आपणाला उत्तर देण्याचे आम्हास प्रयोजन दिसत नाही. ज्या देवाची आम्ही उपासना करीतो तो आम्हास धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवावयाला समर्थ आहे. महाराज, तो आम्हास आपल्या हातातून सोडविल. ते कसेही असो, पण महाराज, हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या दैवतांची उपासना करणार नाही आणि आपण स्थापिलेल्या सुवर्णमूर्तीला दंडवत घालणार नाही. हे ऐकून नबुखदनेस्सर संतापला. शद्रक, मेषक व अबेदनगो यांच्या संबंधाने त्याची मुद्रा पालटली आणि त्याने आज्ञा केली की भट्टी नेहमीपेक्षा 7 पट तप्त करा. मग त्याने आपल्या सैन्यातील काही बलिष्ठ पुरुषास आज्ञा केली की शद्रक, मेषक व अबेदनगो यांच्या मुसक्या बांधून त्यास त्या तप्त अग्नीच्या भट्टीत टाका. तेव्हा त्या पुरुषास त्यांचे पायमोजे, अंगरखे, झगे वगैरे वस्त्रांसहित बांधून धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकिले. राजाचा हुकूम अगदी सक्त असल्यामुळे ती भट्टी फारच तप्त केली होती. म्हणून ज्या पुरुषांनी शद्रक, मेषक व अबेदनगो यास तीजवर नेले ते ज्वालांनी भाजून मेले. शद्रक, मेषक व अबेदनगो हे तिघे पुरुष मुसक्या बांधिलेले असे त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीत पडले. नंतर नबुखदनेस्सर राजा चकित होऊन पटकन उठला. तो आपल्या मंत्र्यास म्हणाला, आपण अग्नीत 3 जणांस बांधून टाकिले ना? त्यांनी राजास उत्तर केले, होय सरकार, खरे आहे. तो म्हणाला, पहा, 4 इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत असे मला दिसते. त्यास काही एक इजा पोहोचली नाही. चौथ्याचे स्वरूप तर एखाद्या देवपुत्रासारखे आहे. मग नबुखदनेस्सर त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीच्या दारानजीक येऊन म्हणाला, अहो शद्रक, मेषक व अबेदनगो, परात्पर देवाचे सेवक हो, अग्नीतून बाहेर या. तेव्हा शद्रक, मेषक व अबेदनगो अग्नीतून बाहेर आले आणि राजप्रतिनिधी, नायब अधिपती, सरदार व राज्यमंत्री जे तेथे जमले होते त्यांनी या पुरुषास पाहिले. तो त्यांच्या शरीरावर अग्नीचा परिणाम झाला नव्हता. त्यांच्या डोक्याचा एक केसही होरपळला नव्हता. त्यांच्या पायमोजांना काही झाले नव्हते आणि अग्नीचा गंधही त्यास लागला नव्हता. तेव्हा नबुखदनेस्सर म्हणाला, शद्रक, मेषक व अबेदनगो यांनी आपल्या देवावर भाव ठेविला, राजाचा शब्द मोडिला. आपल्या देवाखेरीज अन्य देवाची सेवा व उपासना
करावयाची नाही, म्हणून त्यांनी आपले देह अर्पिले. त्यास त्यांच्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सोडविले आहे. त्याचा धन्यवाद असो. ह्याकरिता मी फर्मावितो की सर्व लोक, प्रत्येक राष्ट्रांचे व प्रत्येक भाषा बोलणारे लोक, यापैकी जे कोणी शद्रक, मेशक व अबेदनगो यांच्या देवाविरुद्ध काही बोलतील, त्यांचे तुकडे तुकडे करण्यात येतील, त्यांच्या घराचे उकिरडे करण्यात येतील. कारण अशा प्रकारे सोडविण्यास समर्थ दुसरा कोणी देव नाही. नंतर राजाने शद्रक, मेशक व अबेदनगो यास बाबेल परगण्यात मोठ्या हुद्द्यास चढविले.